जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याचे 2 नवे व्हिडिओ समोर. गोळीबारांचे आवाज आणि भीतीने पर्यटक स्वतःचा बचाव करतानाची थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद. भारतीय नौदलाची ताकद वाढणार. भारत आणि फ्रान्समध्ये 26 राफेल विमानांच्या खरेदीसाठी 63,000 कोटींचा करार. लष्कर प्रमुखांच्या भेटीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि पंतप्रधान मोदींमध्ये चर्चा. कोणत्याही ॲक्शनसाठी तिन्ही सैन्यदल सज्ज. राजनाथ सिंहांची पंतप्रधान मोदींना माहिती. जम्मू काश्मीरमध्ये सैन्याकडून 36 ठिकाणी सर्च ऑपरेशन. पहलगाम हल्ल्यानंतर सैन्याकडून दहशतवाद्यांचा शोध. सीमेवरील 3 पर्यटन स्थळं बंद. जम्मू काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी. पहलगाम हल्ल्यानंतर प्रशासनाचा मोठा निर्णय. कुठल्याही पर्वतांवर इतर ठिकाणी ट्रेकिंगसाठी न जाता फक्त मुख्य पर्यटन स्थळांवरच नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घ्यावा, प्रशासनाच्या सूचना. पहलगाम हल्ल्यानंतर चीनची साथ मिळाल्याचा पाकिस्तानचा दावा. पाकिस्तान चीनच्या विदेश मंत्र्यांची फोनवर चर्चा. तर तुर्कीकडून पाकिस्तानला शस्त्रास्त्रांचा पुरवठा. उत्तर युरोपच्या स्वीडन देशाकडून भारतीय सैन्याला कार्ल गुस्ताफ रॉकेट लॉन्चर. सर्जिकल स्ट्राईकसाठी स्वीडनच्या साब कंपनीकडून भारताला संहारक शस्त्र. पाकिस्तानच्या पेशावरमध्ये बॉम्बस्फोट. 7 जणांचा मृत्यू तर 10 जण जखमी झाल्याची माहिती. पाकिस्तान शांतता कमिटीच्या ऑफिसमध्ये बॉम्बस्फोट. पहलगाम हल्ल्यानंतर भारत कारवाई करण्याच्या शक्यतेनं पाकिस्तान घाबरला. भारतासोबत युद्ध न झालेलं बरं. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा सल्ला. मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवींचा शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश. 2023 मध्ये जाहीर सभेत दत्ता दळवींनी एकनाथ शिंदेंवर शिवराळ भाषेत टीका केल्यानंतर झाली होती अटक. मुलगी यूपीएससी परीक्षा पास झाली. पेढे वाटताना वडिलांना हार्ट अटॅक. यवतमाळच्या महागाव तालुक्यातील घटनेनं हळहळ. खंदारे परिवारावर दुःखाचा डोंगर. ॲडव्होकेट महेश मुळे बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचा खटला लढणार. विशेष सरकारी वकील म्हणून मुळेंची नियुक्ती. सत्र न्यायालयातील खटल्यासह हायकोर्टात सरकारची बाजू मांडणार. बदलापूर स्टेशनवर प्रवाशांची चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती. रेल्वे प्रशासनाचं नियोजन चुकलं तर विदारक परिणाम दिसतील. राजू पाटलांची व्हिडिओ ट्विट करत टीका. आयपीएलमध्ये 14 वर्ष वैभव सूर्यवंशीची 35 चेंडूत शतकी खेळी. वैभव ठरला आयपीएल स्पर्धेत सर्वात वेगवान शतक झळकवणारा भारतीय फलंदाज. राजस्थानकडून गुजरातचा 8 विकेट्सने पराभव.